सरासरीपेक्षा एप्रिल महिन्यात या वर्षी आपल्याला जास्त पाऊस पाहायला भेटणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा एप्रिल महिन्यात जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये एप्रिल पासून जून महिन्याच्या मध्यात आपल्या राज्यामध्ये तापमान कसे असणार आहेत आणि कोणत्या भागामध्ये हीट वेव्हचा प्रभाव असणार आहे आणि पाऊस सरासरीपेक्षा एप्रिल महिन्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पडणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा। जर आपण सध्याच्या काळातले देशातील हवामान प्रणाली बघितल्या तर इकडे उत्तर पूर्वी बिहारच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे। इकडे उत्तर पूर्वी असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे। आपण पाहू शकता राज्यावर सध्या उंचीवरचे ढग आज दिवसभर आपल्याला पाहायला भेटलेले आहेत। एक आणखी ट्रफ बनलेली आहे इकडे दक्षिण पूर्वी मध्य प्रदेश पासून तर विदर्भाला क्रॉस होताना इथून कर्नाटक आणि तमिळनाडूपर्यंत हे ट्रफ इथून येताना आपल्याला दिसत आहे। एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येणाऱ्या 5 तारखेला हिमालयाच्या भागाला प्रभावित करताना आपल्याला दिसणार आहे। जर आपण एप्रिल पासून जून महिन्याच्या मध्यात आपल्या राज्यामध्ये मॅक्सिमम टेम्परेचर्स कसे असणार आहेत, दिवसाचे तापमान कसे असणार आहेत या संदर्भात जर तुम्हाला अपडेट दिला तर राज्यातील सर्व भागामध्ये जबरदस्त उन्हाळा यावर्षी आपल्याला पाहायला भेटणार आहे। विदर्भात अनेक ठिकाणी जबरदस्त उन्हाचा प्रभाव एप्रिल महिन्यापासून जून महिन्याच्या मध्यात आपल्याला पाहायला भेटणार आहे। जबरदस्त उन्हाळा पडणार आहे। काहीसा उन्हाळा दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये कमी असणार आहे। उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये काही असे तालुके असणार आहेत ज्या भागामध्ये उन्हाचा थोडा प्रभाव आपल्याला कमी जाणवणार आहे। पण सर्वात जास्त आपल्या राज्यामध्ये जर उन्हाचा प्रभाव असणार आहे एप्रिल पासून जून महिन्यात तर ते विदर्भातील जिल्हे असणार आहेत। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, अकोला या भागामध्ये एप्रिल महिन्यापासून जून महिन्याच्या मध्यात आपल्याला जबरदस्त उन्हाचा प्रभाव आणि जबरदस्त मॅक्सिमम टेम्परेचर्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत। जर आपण मिनिमम टेम्परेचर्स बघितले तर मिनिमम टेम्परेचरसुद्धा एप्रिल महिन्यापासून मे महिन्यापर्यंत आणि जून महिन्यापर्यंत आपल्याला आपल्या राज्यामध्ये जबरदस्त वाढ दिसणार आहे यामध्ये आणि जबरदस्त उन्हाळा यावर्षी आपल्याला जाणवण्याची शक्यता इथून दिसत आहे। जर आपण फक्त एप्रिल महिन्याचा तापमानाची स्थिती बघितली तर एप्रिल महिन्यात सर्वात जास्त तापमान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अनेक तालुक्यांमध्ये अनेक भागामध्ये आपल्याला 40-45 पेक्षा जास्त तापमान पाहायला भेटू शकते। नांदेड, परभणी, हिंगोली, मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्येही जबरदस्त तापमान आपल्याला पाहायला भेटू शकते। पुणेसह उपनगर तसंच इकडे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये सरासरीपेक्षा तापमान 40, 41, 42 पर्यंत जाण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे। म्हणजे महाराष्ट्रातील जेमतेम सर्वच भागामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला उन्हाचा प्रभाव पाहायला भेटणार आहे। खास करून विदर्भातील अनेक गावांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये आपल्याला उन्हाचा जबरदस्त प्रभाव एप्रिल महिन्यात पाहायला भेटू शकते। जर आपण हीट वेव्ह कंडिशन बघितली तर आपण पाहू शकता एप्रिल पासून जून महिन्याच्या मध्यात आपल्या राज्यामध्ये जबरदस्त हीट वेव्ह कंडिशन असू शकते। खास करून इकडे पुणेसह उपनगर तसंच त्याचा आसपासचा छत्रपती संभाजीनगर या भागात आपल्याला हीट वेव्ह कंडिशन सर्वात अधिक दिसू शकते। विदर्भातही अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये आपल्याला हीट वेव्ह कंडिशन एप्रिल महिन्यापासून जून महिन्याच्या मध्यात पाहायला भेटू शकते। जर आपण फक्त एप्रिल महिन्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली तर फक्त एप्रिल महिन्यात विदर्भात हीट वेव्ह कंडिशन्स आपल्याला कमी दिसणार आहे। उष्णतेची लाट ज्याला म्हणतात, उष्णतेची लाट हे विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला काहीच कमी प्रभाव दिसू शकते आणि उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागामध्ये आपल्याला हीट वेव्ह कंडिशन्स पाहायला भेटू शकते। उष्णतेची लाट हे राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते। जर आपण पावसाची स्थिती बघितली संपूर्ण एप्रिल महिन्यात आपल्या राज्यामध्ये कसा पाऊस पडणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला स्थिती दाखवली आपल्या राज्यामध्ये काय असणार आहे तर या संदर्भातली स्थिती तुमच्या सध्या स्क्रीनवर आहे। तर यामध्ये आपण पाहू शकता राज्यामध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे। तर यावर्षी एप्रिल महिन्यात आपल्याला विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा
किंवा सरासरीपेक्षा नॉर्मल रेनफॉल म्हणजे की सामान्य पाऊस पाहायला भेटू शकते असे जिल्हे असणार आहेत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. या जिल्ह्यात सरासरीपेक्षा काही तालुक्यांमध्ये सामान्य पाऊस पडणार आहे. तसंच सामान्यपेक्षा जास्त पाऊस पश्चिमी विदर्भात आपल्याला पाहायला भेटू शकते. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा तसंच यवतमाळ या भागामध्ये आपल्याला सामान्यपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते. नांदेडमध्येही सामान्यपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते. इकडे धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली या भागातही सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकते. सोलापूर आणि सांगलीच्या भागातही तुरळक ठिकाणी आपल्याला सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते. पुणेसह उपनगरमध्येही आपल्याला पाऊस हा खूप कमी पाहायला भेटणार आहे संपूर्ण एप्रिल महिन्यात. तसंच इकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. नाशिकतील खास करून पश्चिमी भागात आपल्याला सामान्यपेक्षा कमी पाऊस पाहायला भेटू शकते. इकडे नंदुरबार, धुळेच्या भागात पावसाची स्थिती कमी आहे. नंदुरबारचा काही 1-2 तालुके असू शकतात ज्या भागामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. नाशिकतील दक्षिण पश्चिम भाग आणि दक्षिण पूर्वी भागामध्ये आपल्याला 1-2 तालुक्यांमध्ये सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते. मुंबईचं उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाची स्थिती खूप जास्त कमी असणार आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात या भागात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी दिसत आहे. एकंदरीतच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील 1-2 तालुक्यांमध्ये आपल्याला सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते संपूर्ण एप्रिल महिन्यात. जर आपण संपूर्ण एप्रिल महिन्याचा आपल्या राज्यातील अनेक जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघितला तर यामध्ये आपण विदर्भापासून जर बघितलं तर यामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सामान्य पाऊस पडणार आहे अशी शक्यता दिसत आहे. तसंच बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात काही ठिकाणी सामान्य किंवा काही ठिकाणी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटणार आहे. खास करून नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम या भागामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस काही तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. सामान्यपेक्षा कमी पाऊस किंवा पावसाची स्थिती खूप जास्त कमी असणार आहे संपूर्ण एप्रिल महिन्यात अशी स्थिती पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसंच इकडे सांगली, सातारा, सोलापूरतील काही भाग, पुणे या भागामध्ये आपल्याला सामान्यपेक्षा कमी पाऊस किंवा कोरडे वातावरण संपूर्ण एप्रिल महिन्यात पाहायला भेटू शकते. इकडे अहमदनगरच्या भागातही सामान्यपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. नाशिक हा पूर्वी भाग जर सोडला तर नाशिकतील पश्चिमी भागामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस किंवा खूप जास्त कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकतील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी 1-2 तालुक्यांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटू शकते किंवा सामान्य पाऊस पाहायला भेटू शकते. नंदुरबार, धुळे, जळगावमध्येही 1-2 तालुक्यांमध्ये सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता इथून दिसत आहे. तर संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये सर्वात जास्त पावसाची स्थिती विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. पुढील 4 दिवस राज्यामध्ये जबरदस्त उन्हाचा प्रभाव असणार आहे. तर याची नक्कीच सर्व नागरिकांनी सतर्कता बरतावी कारण संपूर्ण राज्यामध्ये येणाऱ्या 4 दिवसामध्ये उष्णतेची लाट असणार आहे. खास करून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पुढील 4 दिवस पाहायला भेटणार आहे. 6 तारखेपासून राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. इकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे. हा पाऊस दुपारनंतर विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटणार आहे. त्यानंतर 6-7 तारखेनंतर आपल्या राज्यामध्ये काहीसा जिल्ह्यांमध्ये तापमान हे सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता इथून दिसत आहे. 9 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे. नक्कीच यावर आपण लक्ष ठेवून आहोत. अपडेट्स तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.